श्रीकृष्णांच्या हातातली बासरी एक साधं वाद्य नाही, ती आहे प्रेम, शांतता आणि आत्मज्ञानाचं प्रतीक. चला जाणून घेऊया त्या बासरीचा रहस्य, जी शिकवते की मन रिकामं केलं की त्यातूनच ईश्वराचा सूर उमटतो. श्रीकृष्णाची बासरी प्रेम, आनंद आणि आत्मज्ञानाचं प्रतीक. श्रीकृष्णांच्या हातातील बासरी ही केवळ एक वाद्य नाही, तर ती संपूर्ण आध्यात्मिक विश्वाचं प्रतीक आहे. ती आपल्याला शिकवते की मन जर रिकामं आणि शांत असेल तर त्यातूनच ईश्वराचा आवाज उमटतो. बासरी एका साध्या बांबूपासून बनते. तिच्यात काहीही नसतं, ना रंग, ना वास, ना आकाराचा गर्व, पण ती जेव्हा श्रीकृष्णांच्या हातात येते तेव्हा तिच्यातून निघतो असा मधुर सूर, जो गोपिकांच्या हृदयाला, पक्ष्यांच्या उडण्याला आणि निसर्गालाही मोहित करतो. बासरी म्हणजे रिकामेपणाचं प्रतीक. जसं बासरी स्वतःच्या आत काही ठेवत नाही, तशीच आपल्या मनानेही अहंकार, राग, द्वेष आणि अपेक्षा सोडून द्याव्या. जेव्हा मन पूर्ण रिकामं आणि शुद्ध होतं तेव्हा देवाचा श्वास त्यात सहजपणे प्रवेश करतो आणि आपलं जीवनही त्या बासरीसारखं सुरेल होतं. बासरीचा आणखी एक सुंदर अर्थ आहे शरणागतीचा. ती स्वतःहून काही करत नाही, ती कधीच म्हणत नाही मी वाजेन. ती फक्त श्रीकृष्णांच्या श्वासाची वाट पाहते. श्रीकृष्ण जेव्हा तिच्यात प्राण फुंकतात तेव्हा ती देवाच्या प्रेमाचा प्रसार करते. याचं तात्पर्य असं, जोपर्यंत आपण स्वतःचा अहंकार विसरत नाही तोपर्यंत ईश्वर आपल्यात प्रकट होत नाही. पण एकदा आपण स्वतःला पूर्णपणे त्याच्या हातात दिलं की आपलं जीवनही त्या बासरीप्रमाणे त्याचं साधन बनतं. श्रीकृष्णाची बासरी आपल्याला सांगते, देवाचं प्रेम हे सर्वांसाठी सारखं आहे. ते कोणालाही दूर ठेवत नाही, कारण देवाचा सूर सर्वांमध्ये वाहतो. जेव्हा कृष्ण बासरी वाजवतात तेव्हा गोपिकांचं मन वितळतं, प्राणीपक्षी स्तब्ध होतात आणि सृष्टी आनंदाने थरथरते. तो सूर म्हणजे प्रेमाचा, शांतीचा आणि करुणेचा संदेश असतो. एक लहानशी गोष्ट सांगितली जाते. एकदा बासरीने कृष्णांना विचारलं, प्रभू, मी इतकी साधी, लहान आणि पोकळ, तरी तुम्ही मला हातात का धरता? कृष्ण हसले आणि म्हणाले, कारण तू स्वतःच काही सांगत नाहीस. तू रिकामी आहेस, म्हणून माझा श्वास तुझ्यात सहज फिरतो. जोपर्यंत मनुष्य स्वतःला काही समजतो तोपर्यंत मी त्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. पण जो स्वतःला माझ्यापाशी अर्पण करतो तोच माझ्या संगीताचा भाग बनतो. हेच बासरीच खऱ्या अर्थानं तत्वज्ञान आहे. जीवनात आपण जितके रिकामे होऊ तितका देव आपल्यात प्रकट होईल. रिकामेपण म्हणजे कमकुवतपणा नव्हे, तो म्हणजे शुद्धता, जिथे देवाचा श्वास मुक्तपणे वाहतो. बासरी आपल्याला सांगते, तूही अशीच बन, अहंकाररहित आणि निर्मळ. मग पहा, ईश्वर तुझ्या माध्यमातून गाणं गाईल. बासरी रिकामी असते म्हणून ती ईश्वराची होते. आपणही जर मनातील अहंकार, राग आणि अपेक्षा सोडल्या तर प्रभूचा श्वास आपल्या जीवनात वाजेल. तेव्हा प्रत्येक क्षण एक गाणं बनेल आणि आपणही होऊ श्रीकृष्णाच्या संगीतातील एक सुंदर सूर.